नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेला जो अभ्यासक्रम दिलेला आहे महिला व बाल विकास योजना व कायदे, तर त्यामध्ये आपण कायद्यावर जे आधी PYQ आहेत आणि काही सराव प्रश्न आहेत ते बघणार आहोत। आणि हे प्रश्न आपण कुठून सराव करत आहोत तर प्राइम पब्लिकेशनची ही बुक आहे, त्या बुकमधून आपण हे प्रश्न रिवाइज करत आहोत। त्यामध्ये म्हणजे कायदा आहेत आणि त्या कायद्या म्हणजे आधीच्या जे दुसरी मोठी बुक आहे त्यामध्ये सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि यामध्ये फक्त म्हणजे सराव प्रश्न आहेत, म्हणजे विविध परीक्षेत आलेले प्रश्न आणि सराव प्रश्न असे आहेत। तर म्हणजे वेगवेगळ्या कायद्यावर कोणते कोणते प्रश्न आले ते या ठिकाणी दिलेले आहे। खूप चांगल्या प्रकारे पुस्तक आहे, तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही विकत घेऊ शकता। तर बघा, पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 केव्हा अंमलात आला? तर आपण कोणता कायदा बघत आहोत? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 बघत आहोत। तर हा कायदा केव्हा अंमलात आला? तर केव्हा अंमलात आलेला आहे? तर हा कायदा केव्हा अंमलात आला? तर 20 जानेवारी 2006ला अंमलात आलेला आहे। त्याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल। तुम्हाला जर योग्य उत्तर येत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगत जा, म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स वाढेल। त्यामुळे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 केव्हा अंमलात आला? तर 20 जानेवारी 2006ला। त्यानंतरचा प्रश्न आहे की राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील कलमानुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते। तर कोणत्या कलमानुसार म्हणजे करण्यात येते काय? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या कलमाअंतर्गत करता येते? तर कलम 3 आहे त्याचे उत्तर। कलम 3 नुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करता येईल। कोणत्या कलमानुसार? राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील कलम 3 नुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येईल। त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मध्ये एकूण किती कलमे आहेत? तर एकूण कलमे किती आहेत? तर 37 एकूण कलमे आहेत। एकूण कलमे 37 आहेत। 4 नंबर पर्याय योग्य उत्तर आहे 37। त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील रिकामी जागा कलमानुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते। मधील कलमानुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते। तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर कलम 17 नुसार। जो आधीचा प्रश्न होता तर हा काय होता? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियमामधील कलम 3 नुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते। तर ह्याच कायद्यातील कलम किती कलम आहे ते? तर कलम 17। कलम 17 नुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना ह्या कायद्यामध्ये कलम 3 नुसार आणि कलम 17 नुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना लक्षात ठेवायचं, म्हणजे राज्य आणि केंद्र लक्षात ठेवायचं। केंद्रासाठी कलम 3 आहे आणि राज्यासाठी कलम 17 आहे। त्यानंतरचा आपण प्रश्न बघूया। प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील रिकामी जागा प्रकरणामध्ये आयोगाचे कार्य व अधिकार देण्यात आलेले आहेत। तर आयोगाचे कार्य व अधिकार कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेले आहे? तर कलम 3 मध्येच आहेत। कलम 3 मध्येच आयोगाचे कार्य व अधिकार देण्यात आलेले आहेत। त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मध्ये एकूण किती प्रकरणे आहेत? एकूण प्रकरणे किती आहेत? तर त्याचे योग्य उत्तर आहे 7 प्रकरण आहेत। आणि एकूण कलमे किती आहेत? तर एकूण कलमे किती आहेत? तर 37 एकूण कलमे आहेत। एकूण कलमे 37 आणि प्रकरण किती आहेत? तर 7 लक्षात ठेवायचं। त्यानंतरचा प्रश्न आहे की राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मध्ये कोणत्या प्रकरणामध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे? कोणत्या प्रकरणामध्ये? प्रकरण म्हणजे चॅप्टर, कोणत्या चॅप्टरमध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रकरण 5। पर्याय 3 योग्य उत्तर आहे त्याचं, प्रकरण 5 मध्ये आहे। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील बाल न्यायालयामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यासाठी त्यांनी किती वर्ष वकील म्हणून कार्य करणे गरजेचे असते?
म्हणजे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यासाठी त्यांनी किती वर्ष वकील म्हणून कार्य करणे गरजेचे असते, असा हा प्रश्न आहे. तर 7 वर्ष तरी त्यांनी कार्य करणे गरजेचे आहे. पर्याय 2 त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मध्ये कोणत्या कलमामध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे? बाल न्यायालयाची तरतूद, तर कलम 25 मध्ये बाल न्यायालयाची तरतूद आहे. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये अध्यक्ष व सदस्य यांची मुदत पद धारण केल्यापासून रिकामी जागा वर्ष असते. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामधील अध्यक्ष व सदस्य यांची मुदत त्यांनी पद धारण केल्यापासून किती वर्षापर्यंत असते? पर्याय दिलेले आहेत तुमच्यासमोर आहेत 4 पर्याय, त्यातून योग्य उत्तर सांगायचे आहे. तर ते 3 वर्षापर्यंत असते. पद धारण केल्यापासून 3 वर्ष, म्हणजे पर्याय 2 त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना वयाची रिकामी जागा वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येणार नाही. म्हणजे किती वर्षाचे झाल्यावर त्यांना पद धारण करता येणार नाही, असा हा प्रश्न आहे. तर 65 वर्ष. 65 वर्ष झाल्यानंतर त्यांना पद धारण करता येत नाही, हे त्याचे योग्य उत्तर आहे. 4 पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांना वयाची रिकामी जागा वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येत नाही. हा प्रश्न काय होता? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना वयाची रिकामी जागा वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येत नाही. इथं अध्यक्षाबद्दल विचारण्यात आला होता, तर ते 65 वर्षापर्यंत होतं. आता इथं सदस्यांबद्दल विचारण्यात आलं, सदस्यांना वयाची रिकामी जागा वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येत नाही. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 60 वर्ष. 60 वर्ष पूर्ण झालेल्यांना, म्हणजे झालेल्या सदस्यांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाले असेल तर पूर्ण केल्यानंतर मग पुढे त्यांचं पद म्हणजे राहत नाही. त्यानंतरचा प्रश्न बघूया. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची कार्य ओळखायची आहे आपल्याला. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची कार्य 4 पर्याय दिलेले आहे. बाल हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करणे, बाल हक्कांच्या क्षेत्रात संशोधन करणे, बाल हक्काबाबत जागृती निर्माण करणे, वरील सर्व. तर आपल्याला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची कार्य या ठिकाणी विचारले आहे. तर हे 3ही कार्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 वरील सर्व येईल. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाची कार्य कोणती आहेत? तर बाल हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करणे, बाल हक्काच्या क्षेत्रात संशोधन करणे, बाल हक्काबाबत जागृती निर्माण करणे, म्हणजे जागृती निर्माण करणे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला बाल हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी खालीलपैकी कोणते अधिकार आहेत? उल्लंघनाची, म्हणजे जर उल्लंघन झालं असेल, बाल हक्काचे उल्लंघन झाले असेल तर चौकशी करण्यासाठी म्हणजे कोणते अधिकार देण्यात आलेले आहेत? तर ते इथं दिलेले आहेत. तर पहिला आहे, साक्षीदारांना उपस्थित राहण्यासाठी समन्स काढणे, कोणत्याही न्यायालयातून कोणत्याही शासकीय अभिलेखाची मागणी करणे, साक्षीदाराची तपासणी करण्यासाठी आदेश काढणे. तर वरील सर्व हे याचे योग्य उत्तर आहे, कारण हे 3ही पर्याय योग्य आहेत. बाल हक्कांच्या उल्लंघनाची जर चौकशी करायची असेल तर त्यासाठी हे 3ही पर्याय योग्य आहेत, म्हणून वरील सर्व बरोबर. पर्याय 4 त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला बाल हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी रिकामी जागा न्यायालयाचे अधिकार आहेत. तर कोणाला? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला बाल हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी रिकामी जागा न्यायालयाचे अधिकार आहेत. दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, ए व बी, म्हणजे दिवाणी फौजदारी दोन्ही यापैकी नाही, असे 4 पर्याय दिलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पहिला, दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. म्हणजे कोणाला? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला बालकांच्या म्हणजे हक्काचे उल्लंघन झाले असेल तर त्यासाठी चौकशी करायची असेल तर चौकशी करण्यासाठी जे दिवाणी न्यायालयाला जे अधिकार आहेत ते अधिकार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला सुद्धा आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कुठं? भारतामध्ये. तर केव्हा करण्यात आली? तर 5 मार्च 2007ला. 5 मार्च 2007ला भारतामध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष
कोण होते, हा प्रश्न मी कम्युनिटीजमध्ये सुद्धा घेतली आहे. तर काही म्हणजे मुलींना ताईंना उत्तर याच्यात देता येऊ शकते, ज्यांनी आधी सॉल्व केलं असेल त्यांना. तर तुम्ही सॉल्व करा. 4 पर्याय दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे डॉक्टर शांता सिन्हा म्हणून आहेत पहिल्या अध्यक्ष. कशाच्या? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या. अशा पद्धतीने आपण कोणता कायदा बघितला आहे की राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 हा यावरील आपण काही प्रश्न सराव केलेले आहेत, जे आधीच्या एक्झामला पण आलेले आहेत ना. काही MCQ सुद्धा आहेत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या म्हणजे ज्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.